आणि आता माझ्या कालावधीमध्ये हैदराबाद गॅझेटचा विषय आला नव्हता, तो नंतर आला. जरांगे पाटलांनी जो गॅझेटचा नंतरचा विषय, त्या काळामध्ये निजामाच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या नोंदी सापडल्या गावाच्या, त्या नोंदीचा आधार घेत त्यांनी ती मागणी केली आणि देवेंद्र भाऊंनी परवा जी घोषणा केली त्याच्यामध्ये ज्यांची नावं गॅझेटमध्ये आहेत त्याची पडताळणी करून मग कोणाच्याही इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याबाबत बाध्यता त्यांनी केलेली आहे. त्यामुळे कोणाचं आरक्षण इतर समाजाचं डिस्टर्ब होणार नाही आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रोसिजर फॉलो करून करा असं भूमिका आहे शासनाची. विषय नेते आक्रमक आहेत, आपल्या माहितीतले घटक पक्षाचे नेते आक्रमक आहेत. असं आहे की आता मला वाटतं की गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. अतिशय क्लिष्ट असा हा विषय गेल्या अनेक वर्षापासून आहे. तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आणि त्यात यश आलेला आहे. कसं केलं म्हणतं की एकाच ताटात जर सगळ्या जाती जेवण करत असतील तर इशारा तर जाईल. नाही, आता हे असं आहे की आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मराठ्यांना आरक्षण किती दिलं पाहिजे, ईडब्ल्यूएस मध्ये किती असले पाहिजे, ओबीसींना किती असलं पाहिजे, या सगळ्याच गोष्ट आहेच ना, आजही आहे. त्यामुळे कोणाच्या ताटातून घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. जरांगे पाटलांचं समाधान झालं असं वाटतं. ते समाधान ज्या अर्थी ते म्हणजे शासनाचं अभिनंदन करतायत किंवा शासनाचे ते आभारच मानले, त्या अर्थी मला वाटतं त्यात काही संभ्रम राहिलेला नाही त्यांचा. लातूरला हक्काचं पाणी भेटणार आहे का, उजळून पाणी येणार आहे, अनेकदा घोषणा असं आहे की पाण्याचं वाटप हे व्यवस्थितपणे हाताळावं लागतं. जिल्ह्यात वाद वाढू नये हा त्यातली काळजी घ्यायची गरज आहे. आणि हा प्रश्न केव्हा निर्माण होतो, ज्यावेळेस पाऊस कमी असतो, ज्यावेळेस पाणी उपलब्ध राहत नाही, दुष्काळ असतो, त्यावेळेस हा तीव्रता वाढलेली आहे. आज पाऊस एवढा झालेला आहे की तोपर्यंत याचा प्रश्न उद्भवतो. 14 वर्षाचा उपवास संपला असं काही घोषणा. हो ना, मी 2010 मध्ये निष्कारण माझ्यावर खोटे आरोप करून मला पायउतार करण्यात आलेलं होतं. त्या 14 वर्ष झाली. 14 वर्षानंतर मी आज भाजपामध्ये निर्णय घेतला येण्याचा आणि आज मी काम करत असताना हा म्हणून त्याचा उल्लेख केला. नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या पुराची स्थिती निर्माण झाली तिथल्या नागरिकांना अजून कसलीच मदत मिळालेली नाही. हे चुकीचं आहे. पंचनामे झालेले आहेत, शास्त्रीय निकषाप्रमाणे निधी द्यायला पाहिजे तो देण्यात आलेला आहे. आता सर्वच एकदम होऊ शकत नाही कारण की व्याप्ती मोठी आहे आणि त्यामुळे पंचनाम्याप्रमाणे शासन निर्णय घेईल. राजकीय आयुष्यात उठवण्याचा प्रयत्न केला गेला. निश्चितच म्हणेन ना, मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो 2008 ते 10 या कालावधीमध्ये आणि माझ्या हातून अशी कुठलीही चूक झालेली नव्हती की ज्याचं मला एवढा वनवास भोगावा लागला. 14 वर्षांतर मी आलो, सन्मानाने मला या पक्षात घेतलेला आहे. मला या पक्षामध्ये काम करण्याकरता खासदारकी मला प्रदान करण्यात आलेली आहे. मी माझा सन्मान समजतो. काँग्रेस पक्षातला कुणी नेता आहे? मला हे बोलायचं नाही, आज काही बोलायचं नाही. अवस्था तुमची जी झाली ती चाकूरकर साहेबांची केली गेली असं वाटतं. मला काय बोलायचं नाही. फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.